सणासुदीपूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा दणका, रोहित हिप्परकर टोळी 2 जिल्ह्यातून हद्दपार। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जत पोलिसांनी कडक पाऊल उचलत कुख्यात रोहित हिप्परकर टोळीला 2 वर्षांसाठी सांगली व सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे। गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या हालचालींना लगाम घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे। जत पोलीस ठाणे हद्दीतील रोहित विष्णू हिप्परकर वय 21, सार्थक तानाजी हिप्परकर वय 24, अक्षय उर्फ खंडू बाबासो हिप्परकर वय 22 व मंगेश उर्फ मंगलदास ज्ञानोबा हिप्परकर वय 28 सर्व राहणार सिंगणहळ्ळी, तालुका जत, जिल्हा सांगली यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। अपहरण करून खंडणी मागणे, घातक हत्यारांनी मारहाण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, जबरीने मालमत्ता बळकावणे तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा अनेक प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग आढळून आला आहे। या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 55 अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जत पोलीस ठाण्याकडून सादर करण्यात आला होता। त्यानुसार संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी प्रस्तावाचे परीक्षण करून चौकशीचे आदेश दिले। चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी सखोल तपास केला। दाखल गुन्ह्यांचा इतिहास, प्रतिबंधक कारवाई, हालचाली व स्थानिक पातळीवरील अहवाल यांचा सर्वकष विचार करून सुनावणीनंतर 2 वर्षाच्या तडीपारीचा आदेश पारित करण्यात आला। सण उत्सव काळात गुन्हेगारी टोळ्यांकडून दहशत निर्माण होऊ नये, नागरिकांनी निर्धास्तपणे सण साजरे करावेत आणि जिल्ह्यात शांतता नांदावी या उद्देशाने ही निर्णायक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। गेल्या काही महिन्यात या टोळीच्या हालचालीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती समोर आली होती। या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली जत उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखा व जत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या काम केले। पोलीस निरीक्षक संजीव झाडे, संदीप कोळेकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुरावे, कागदपत्रे व साक्षी संकलित करून प्रस्ताव भक्कम केला। दरम्यान आगामी काळातही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या प्रतिबंधक कारवाया केल्या जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। कायदा हातात घेणाऱ्यांना कुठलीही सूट दिली जाणार नाही असा ठाम संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे।